उबाटाचे जितके पण त्या ठिकाणी खासदार आहेत त्यांनी अशी काय भूमिका घेऊ नये. त्यांनी त्या ठिकाणी संविधानिक भूमिका घ्यावी, संविधान टिकण्याची भूमिका घ्यावी, आपल्या विचारधारेशी राहावं, आपल्या नेत्यांशी एकनिष्ठ राहावं, हीच माझी अपेक्षा आहे. पण मी TMCचं बघितलं, मला खूप त्या दिवशी असं वाटलं की काय चाललंय राजकारण. म्हणजे एखादी पक्ष हा इलेक्शनमध्ये, मी असं म्हणणार नाही की त्याचा खूपच पराभव मोठा झाला, 80 त्यांचे त्या ठिकाणी आमदार निवडून आले. मग अशा वेळेला एका पक्ष तोडण्याचं काम तुम्ही पातक करताय. कुठलं राजकारण तुम्ही सुरू केलं? हे घाणेरडं राजकारण ह्या देशाला लावण्याचे काम भाजपाने केलंय. काँग्रेसच्या खासदार आणि मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड आपल्या सोबत आहेत. ताई, खरं तर आज संजय राऊतांनी आणि बाबुराव मानेंनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये गंभीर आरोप केले आहेत की धारावीमधल्या व्यायामशाळा आणि ज्या काही शाळा आहेत ते पाडण्याचं काम सुरू केले. त्याचसोबत अदानींनी पाकिस्तानमधनं गुंड आणलेत असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. मी धारावीच्या संदर्भामध्ये वारंवार जो आहे तो त्या ठिकाणी हाच प्रश्न मांडत आहे की धारावीमध्ये ज्या तऱ्हेने मधल्या काळामध्ये दलालांचं राज्य होतं आणि आता गुंडांचं राज्य निर्माण झालेलं आहे, हे धारावीकरांसाठी आणि मुंबईसाठी सुद्धा धोकादायक आहे असं माझं सगळ्यात चित्रपट म्हणणं आहे. खरं तर धारावीकरांना धारावीचा विकास काय होणार आहे हेच माहिती नाही आहे. सर्वसाधारणपणे आम्ही फक्त भाषणातून ऐकतोय आणि प्रेस नोटच्या माध्यमातून ऐकतोय की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सिंगापूर होणार, हाँगकाँग होणार, पण ते कोणाचं होणार हेच आम्हाला त्या ठिकाणी माहिती नाही. कारण धारावीमधल्या कोणत्याही व्यक्तीला किंवा कुठल्याही म्हणजे बिझनेसमॅनला हे माहीत नाही की धारावीमध्ये आम्हाला घर कुठे मिळणार, आमचा उद्योग काय होणार, आमच्या त्या ठिकाणी असलेलं जी आमची मग धर्मस्थळे असतील, जे आमच्या शाळा असतील, मैदाने असतील, ते कुठे जाणार या संदर्भात कुठलीही कल्पना आम्हाला नाही आहे. ना मास्टर प्लॅन कधी आमच्याशी डिस्कस झाला. मागच्या वेळेस तर मास्टर प्लॅन मुख्यमंत्र्यांनीच त्या ठिकाणीच जाहीर केलं. आज पण मुख्यमंत्र्यांनी बैठक गेली आणि सिंगापूर, हाँगकाँग जाहीर केलं. सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर कुठलीही डेव्हलपमेंट होत असताना SRAची तर त्या लोकांशी प्लॅन डिस्कस केला जातो, त्यांना कुठे रिहॅब करणार त्या संदर्भात माहिती दिली जाते आणि त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून जो आहे तो ती प्रोजेक्टला मान्यता दिली जाते, त्यासाठी मंजुरी घेतली जाते. दुर्दैवाने धारावीमध्ये कुठल्याही तऱ्हेची त्या ठिकाणी मंजुरी नाही आहे, काही नाही. आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपण बघत चाललेलो आहोत की लोकांना नोटिसा मिळत आहेत. आता तुम्ही जर बघाल तर शाहूनगरला त्या ठिकाणी नोटीस मिळालेली आहे. 7 दिवसामध्ये त्यांनी सांगितलं घर खाली करा. आता शाळा सुरू झालेल्या आहेत, पावसाळ्याचा काळ आहे. अशा वेळेला तुम्ही ज्यावेळी त्यांना सांगताय की शिफ्ट व्हा, खरं तर धारावीमधल्या लोकांना सांगितलं होतं की चावीच्या बदल्यामध्ये तुम्हाला चावी देणार, तुम्हाला परमनंट घर त्या ठिकाणी देणार, पण दुर्दैवाने त्या लोकांना माहितीच नाही त्यांना कुठे शिफ्ट करणार आहे. आज 3 ठिकाणी स्थलांतर करून ती लोक त्या ठिकाणी आलेली आहेत आणि कालच त्यांची मीटिंग होती आणि त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं की आम्हाला याच ठिकाणी आमचं पुनर्वसन केलं पाहिजे आणि आम्हाला शिफ्टिंग का करताय ना, आम्हाला जबरदस्ती का करताय. त्यामुळे मोठ्या मोठ्या मोकळ्या जागा असलेली जागा, कारण शाहूनगर ही मोठी ग्राउंड आहे, तिथे बिल्डिंगमध्ये मोठं अंतर आहे, त्या मोकळ्या जागांवरती अदानींची नजर आहे. दुर्दैवाने धारावीकरांना सातत्याने बाहेर पाठवण्यासाठी वेगळी जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते शक्ल म्हणा किंवा त्या ठिकाणी युक्त्या केल्या जातात, ज्याच्या माध्यमातून जे आहे ते धारावीमधल्या लोकांना बाहेर पाठवायचं षडयंत्र चाललेलं आहे. शाहूनगर असेल, आम्ही ऐकलं की आता येणाऱ्या काळामध्ये टाटा पॉवरच्या संदर्भामधला निर्णय होते, रेल्वेच्या जमिनीच्या संदर्भामधले लोकांना बाहेर पाठवण्याचं षडयंत्र चाललं आहे. आम्ही MMRDला सांगतो की तुम्ही त्यांना पाठवलं, तुम्ही त्यांना धारावीत पुनर्वसन करण्यासाठी पुन्हा घेऊन या. पण या कुठल्याच विषयाला त्या ठिकाणी जे आहे ते लोकांना विश्वासात घेतलं जात नाही. तुम्ही जे म्हणालात की स्ट्रक्चर तोडलं गेलं, त्या स्ट्रक्चरला आम्ही ज्यावेळी बघायला गेलो, मी स्वतः त्या ठिकाणी खासदार होते, आमदार माझ्याबरोबर होते सावंतजी, आम्ही गेलो तर आम्हाला त्या गेटमधून त्या ठिकाणी आतमध्ये यायला पण अलाउड करत जात नव्हतं. आम्ही त्यांना विचारलं, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही कुठल्याही तऱ्हेने जे आहे त्याचे व्हिडिओ पण आहेत. मग आम्ही DRPला कंप्लेंट केली, DRPला आम्ही जाऊन भेटलो, तर DRP सांगितलं त्या संदर्भात तुम्ही कंप्लेंट करा, येणाऱ्या काळात आम्ही त्याची कंप्लेंट करू. पण ही जी परंपरा नवीन सुरू केलेली आहे, ज्याच्यामध्ये घुसायचं गुंडांनी आणि गुंडांनी त्या ठिकाणी तोडायचं, स्थानिक पोलीस स्टेशनचं त्या ठिकाणी पोलीस प्रोटेक्शन नाही, त्यांचा त्या ठिकाणी सपोर्ट. आता शाळा तोडण्याचं सुद्धा सुरू झालेलं आहे असं सांगितलं. किती वस्तुस्थिती खरी? तेच तर सांगते तुम्हाला मी, जी व्यायामशाळा तोडली गेली त्याच्यामध्ये स्थानिक पोलीस स्टेशनची पोलीस होते का आतमध्ये? कोणी जाऊन ती ते व्यायामशाळा तोडली? ती व्यायामशाळा ज्यांनी तोडली ती गुंड होते. म्हणजे गुंडांच्या हातात तुम्ही सत्ता दिली आहे की त्यांनी जाऊन तोडायचं. हे व्यायामशाळेबद्दल झालं हे तुम्हाला मी सांगितलं. आता शाळेसंदर्भात पण होईल. मी तुम्हाला तेच सांगते ना, आता शाहूनगर संदर्भात पण तेच दिलं की लोकांना नोटीस दिली 7 दिवसाची, अचानक नोटीस दिली, लोकांना काही माहीत नाही. 3 वर्षापूर्वी तुम्ही बिल्डिंग जे आहे ते रिपेअर केलेल्या आहेत आणि तुम्ही अचानक लोकांना नोटीस दिल्या आणि लोकांच्या शाळा चालू आहेत, पावसाळा चालू होतोय, लोकांनी जायचं कुठे? संजय राऊत म्हणतात की पाकिस्तानातून गुंड आणले त्यांनी. आता कुठून गुंड आणले ते होम मिनिस्टरने चेक करावं. पण मला माहिती आहे की तिथे गुंड सर्रासपणे फिरतात. मागील काळात पण ज्या वेळेला मी बोलले त्या वेळेला मी सांगितलं की किती जे आहे ते गुंड आमच्याकडे पेरोल बाहेर आलेत. याचा कधीतरी आता होम मिनिस्टरांनी उत्तर द्यावं ना. सिंगापूर, हाँगकाँग तर बघू आपण, पण किती लोक त्या ठिकाणी बाहेर आलेले आहेत. आज लोकांना बोलवतात काही ऑफिसमध्ये आणि त्या ठिकाणी दमदाटी देण्याचं काम केलं जातं.
तुम्ही हे करा नाही तर तुम्हाला ते केलं जाईल. कोणाचं राज्य आहे ह्या ठिकाणी? याचं उत्तर सुद्धा गृहमंत्र्यांनी द्यावं. कायदे सुव्यवस्थेचं राज्य आहे की गुंडांचं राज्य आहे? म्हणजे सातत्याने लोकांना घाबरून सोडायचं, लोकांना त्या ठिकाणी जे आहे ते दम द्यायचा आणि सगळ्या सरकारी यंत्रणेला जे आहे त्याच्यावर जे आहे ते गुंडांना बसवायचं, ही बरोबर नाही आहे. म्हणून मी म्हटलं ना की तिथलं स्थानिक पोलीस स्टेशनला जेव्हा ती व्यायामशाळा सोडली तेव्हा स्थानिक पोलीस स्टेशनचं पोलीस होते का तिथे? आणि त्यांनी बंदोबस्त दिला होता का? जर तुम्ही तोडायला येता कुठली गोष्ट तर स्थानिक पोलीस स्टेशनचा बंदोबस्त असतो ना. जर तुम्ही बघायला जाता तोडल्यानंतर जागा तर तुम्हाला तिथे जाऊ शकत नाही. पत्रकार असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल जाऊन बघू शकत नाही. पण जर तुम्ही त्यांना त्या ठिकाणी आतमध्येच देणार नसाल, तुम्ही त्या ठिकाणच्या वॉचमॅनला सांगणार की नाही आम्ही हे नाही करणार ते नाही करणार, हे काय संविधानाचं राज्य आहे की का कुठलं राज्य आहे? म्हणजे तुम्ही पूर्णपणे जे आहे ते अदानीच्या सांगण्यावरून चालणार. आणि अदानीचं राज्य नाही चालत आमच्याकडे संविधानाचं राज्य चालतं. आम्ही एक गोष्ट सांगू इच्छिते की आम्ही DRPला प्रोजेक्ट दिला होता, आम्ही अदानींना प्रोजेक्ट दिला नव्हता. त्यामुळे आम्हाला एकच या ठिकाणी सगळ्यांचं म्हणणं आहे की अशा तऱ्हेने आता तुम्ही बघताय शाळा त्या ठिकाणी असलेले जे आहे ते टाटा पॉवरचे असतील, शाहूनगर रेल्वेच्या, अरे तुम्ही सगळ्यांचं लोकांना बाहेर पाठवण्याचं बघताय आणि तुम्हाला धारावीमधले नॅचरल पार्क पाहिजे, तुम्हाला धारावीमधली BSTची ती जमीन मिळाली, तुम्हाला धारावीमधली सगळी पूर्ण जमीन मिळाली, आमच्या नावाखाली एवढ्या मोठ्या जमिनी मिळाल्या आणि तुम्ही आम्हाला देवनारला कशाला पाठवताय? कुठं सिंगापूर आणि हाँगकाँग बनवणार आहे देवनारला? तुम्ही एक काम करा, आम्हाला MSRDCची जमीन जी बांधायची ती धारावीकरांना राहू दे ना. आमच्या लोकांच्या BKCच्या बाजूची जमीन तुम्ही घेतलेली ते आमच्या लोकांना द्या ना. तुम्हाला BKC पार्ट 2 बनवायचं आहे, पण आमचं म्हणणं आहे की धारावीच्या लोकांना विस्थापित करून जे तुम्ही BKC 2चं स्वप्न बघताय ते आम्ही होऊ देणार नाही. अशा तऱ्हेने बिलकुल जे व्यायामशाळा तोडली असेल किंवा येणार भविष्यकाळात शाळा तोडण्याचा प्रयत्न चालला आहे किंवा बिल्डिंगी तोडण्याचा प्रयत्न चालला आहे, तो हाणून पाडण्यासाठी आता आम्ही एकत्रपणे पुन्हा त्या ठिकाणी जे आहे, कालच आम्ही सगळेजण बसलो होतो. ही काय परिस्थिती आहे? शाहूनगरमधले लोक बेचैन आहेत, टेन्शनमध्ये आहेत ती लोक की काय होणार आमचं. आज असंतोषाचं धारावीमध्ये वातावरण आहे. अनिर्णित लोक किती आहेत ह्याच्याबद्दल कोणी बोलत नाही आहे. आम्हाला घर कुठे मिळणार त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही. आमचे उद्योगधंदे काय होणार? कुंभारवाडासारखा मोठा एरिया त्या 90 फीटला लागून आहे, त्यांचं म्हणणं आम्हाला वेगळून घ्या. कोळीवाडाचा निर्णय. त्यामुळे ही जी चाललेलं आहे हा पूर्णपणे अदानींसाठी चाललेला डेव्हलपमेंट आहे, हा धारावीकरांसाठी चाललेला आहे आणि त्यासाठी जी वाटेल ती यंत्रणा त्या ठिकाणी वापरली जाते. मग गुंड वापरले जातात. आता होम मिनिस्टरने उत्तर द्यायचं की ते कुठले गुंड आहेत आणि किती त्यातले पेरोलवर आलेले आहेत. ताई, दुसरा प्रश्न असा की मुंबईच्या अनेक सोसायट्यांमध्ये वाद सुरू झालेला आहे. पांढऱ्या पट्ट्या मारण्यावरून मनसेने आंदोलन केली, समोरून सुद्धा आंदोलन होत आहेत. कसं बघते याकडे? खरं तर मला असं वाटतं की प्रत्येकाला धर्माचा प्रचार प्रसार करण्याचा अधिकार देशाच्या संविधानाने दिले, पण आपली चौकट पण ठरलेली आहे. प्रत्येकाने आपापल्या घरामध्ये धर्माचा प्रचार आणि प्रसार करावा. दुर्दैवाने मी आता जे बघते परिस्थिती ही भांडणं करून जातीयतेचं तणावाचं वातावरण करण्याचं काही बरोबर नाही असं माझं म्हणणं आहे. प्रत्येकाला जे आहे ते प्रत्येक धर्म हा शांती सांगतो, प्रत्येक धर्म हा बंधुता सांगतो आणि प्रत्येक धर्म हा मानवता सांगतो. आणि मला ही अपेक्षा आहे की हे आपापसामध्ये वाद न होता हे जे त्यात आता मनसे बघते मी की ह्याच्या मोमेंटमध्ये उतरले, काही लोक वेगळ्या मोमेंटने उतरलेले आहेत. मी हे दुर्दैवाने मला दिसतंय आता ज्या वेळापासून भाजपाचं सरकार आलं आहे, समाजामध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम चाललेलं आहे, जातीमध्ये द्वेष निर्माण करण्याचं चाललेलं आहे. आता आपण खूप गोष्टी बघतोय की महत्त्वाच्या विषयाला बगल देऊन हे जे वातावरण तयार केलं जातं आहे, मला वाटतं की एका सोसायटीमधल्या मेंबरांनी बसून ह्याचा विचार करून याचा निर्णय घेतला गेला पाहिजे. हा सामंजस्याचा विषय आणि एकमेकाच्या ह्याच्या विषय. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळे जे तणाव निर्माण झालेत, आता धार्मिक तणाव झाले, हिंदू मुस्लिम चालला, आता नवीन जातीमध्ये बघतोय, समाजामध्ये आपण बघायला लागलो, हे बरोबर नाही आहे. हे मला वाटतं कुठंतरी थांबलं पाहिजे. एकमेकाच्या बघा, मी तर नेहमी सगळ्यांना सांगते की मला जर गरज पडली तर माझा शेजारी माझ्यासाठी पहिलं धावत येणार, जर उद्या मी आजारी पडले तर माझे नातेवाईक नंतर येणार. त्यामुळे जर माझा शेजारी कुठल्या जातीचा आहे धर्माचा आहे हे महत्त्वाचं नाही आहे, तो माझ्यासाठी माझ्या शेजारी आणि तो माझ्यासाठी जीवाभावाचा आहे. आज माझ्यासाठी सगळ्यात पहिला धावून येणारी व्यक्ती तीच आहे. ही भूमिका असली पाहिजे. आपण कुटुंबकम म्हणतो, ही पृथ्वीच आमची कुटुंब आहे. मग अशा वेळेला ही कशासाठी धार्मिक वाद निर्माण करतोय आपण, जातीय तणावाचे वाद निर्माण करतोय. आणि मला असं वाटतं की हा वाद सामंजस्याने सोडवावा. ते दोघंजण त्याच बिल्डिंगमध्ये राहतात, सोसायटीने बसून हा वाद जो आहे तो संपवावा आणि अशा तऱ्हेने भविष्यामध्ये वाद निर्माण होणार नाही याची काळजी सर्वांनी आपली घ्यावी. आपापल्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार सर्वांना आहे, तो त्यांनी त्यांच्या घरामध्ये पालन करावा आणि सामाजिक तेढ निर्माण होणे, दुसऱ्या त्रास होणे यासाठी एकमेकांनी प्रयत्न करावे. एकमेकांच्या जर मर्जीमधून जर करत असाल तर त्यासाठी कोणाचे विरोध असण्याचं कारण नाही. त्यामुळे प्रत्येकाने मला वाटतं
वाटतं याच्याबद्दल सामंजस्याची भूमिका घ्यावी. जर समाज सुदृढ झाला तर राज्य सुदृढ होईल, राज्य सुदृढ झालं तर देश सुदृढ होईल आणि प्रगती होईल. दुर्दैवाने आज आपल्यासमोर खूप मोठ्या समस्या आहे. आज आपण बघतोय की आर्थिक मंदी येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. युद्धामुळे आपल्याकडे आता पेट्रोल नाही, डिझेल नाही. काल आम्ही फिरत होतो पूर्ण, आम्हाला विचारा आज मोठ्या प्रमाणामध्ये हे खूप मोठं संकट त्या ठिकाणी आलेलं आहे. आज आपल्याला माहिती आहे की आपल्या मुलांना नीट आणि CBSEच्या परीक्षेमध्ये काय त्रास त्या ठिकाणी होतोय, म्हणजे त्याच्यामुळे पेपर देता येत नाही, लीक होत आहेत पेपर. आज आपण शिक्षण मंत्र्याचा राजीनामा सातत्याने मागवतो. देशाच्या प्राईम मिनिस्टरना आपण प्रश्न विचारतो की आर्थिक परिस्थितीबद्दल तुम्ही का बोलत नाही आहेत. अचानक तुम्ही सांगितलं सोनं नका खरेदी करू, पेट्रोल त्या ठिकाणी वापरू नका, गॅसच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगितलं, पण त्याचे उत्तर कोण देणार. त्यामुळे हे महत्त्वाच्या प्रश्नावरती आपण येणाऱ्या काळामध्ये मला अपेक्षा आहे की सामाजिक तेढ बाजूला ठेवून एकमेकाच्या सामंजस्याने पुढं जाऊ, राज्याला पुढे घेऊन जाण्याचा, देशाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करू आणि हे जे मूलभूत प्रश्न आहेत याच्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण बोललं गेलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. आता मातोश्रीवरती खासदारांची बैठक सुरू आहे. कुठंतरी शिंदे सेनेकडून ऑपरेशन टायगरची सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे ही बैठक असावं असं बोललं जात आहे. नाही, मी तर राजकारणात देऊन आज मला जवळपास 25 वर्ष झालेली आहेत. मला आजकालचं राजकारण जेव्हा बघते तेव्हा दुर्दैवाने सांगायला असं वाटतं की राजकारण ज्या भूमिकेमध्ये आम्ही आलो की बाबासाहेबांनी सांगितलं होतं राजकारण म्हणजे समाजकारण, समाजकारण म्हणजे राजकारण. हल्ली आम्ही बघतोय की पक्षतोडा, पक्ष फोडा, या पक्षातून त्या पक्षात ह्याला जे काय म्हणतात ना, आता कोणत्या पक्षाच्या माध्यमातून वरद असते सर्वांना माहिती आहे की ED CBIचा वापर भाजपा करते. पैशाचं मोठं त्या ठिकाणी आमिष दाखवलं जातं आणि पैशाच्या माध्यमातून लोकांना खरेदी केलं जातं आहे. खरं तर आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, आम्ही लोकांचे सेवक आहोत. आम्ही खरेदी विक्रीसाठी त्या ठिकाणी असलेले कुठल्याही तऱ्हेचं आम्ही असं हे नाही आहोत. आम्हाला स्वतःचं एक पार्टीची विचारधारा आहे. आम्ही ज्या पक्षाशी एकनिष्ठ आहोत, ज्या जनतेशी एकनिष्ठ आहोत, त्यांच्याशी आमची बांधिलकी आहे. पण हे राजकारणातले आता विषय बाजूला झालेले आहेत आणि दुर्दैवाने जी लोक पक्षातून बाहेर जातात त्यांना आता मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी राजाश्रय दिला जातो, फंड दिला जातो, राजकीय संरक्षण दिलं जातं. हे बरोबर नाही आणि म्हणून हे जे सगळं चाललेलं आहे हे राजकारण नाही आहे, हे घाणेरडं राजकारण आहे आणि याची कीड महाराष्ट्राला दुर्दैवाने लागली. हे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी दुर्दैवाची गोष्ट आहे. महाराष्ट्राचं राजकारण हे फार समृद्ध राजकारण होतं. अजातशत्रू म्हटलं जायचं. विरोधकाची पण कामं करून काही मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी दाखवलं की कशा तऱ्हेने कामं होतात, कशा तऱ्हेने विरोधक असला पाहिजे. तो तुम्हाला जनमानसांचा आईना दाखवतो, तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी मांडतो. पण तुम्हाला जर विरोधक भाजपला नको असेल तर ही दुर्दैवाची गोष्ट आहे की ठाकरेंचे खासदार शिंदे सेनेच्या काळाला लागतील. नाही बघा, शेवटी मला ते वाटत नाही. पण आता काय, आता मला TMCचे पण वाटले नव्हते. TMCचं इलेक्शन होऊन किती झालं, म्हणजे वेस्ट बेंगॉलचं इलेक्शन किती दिवस झाले. मला वाटलं पण नव्हतं की त्यांचे खासदार असे होतील. कालपर्यंत आमच्याबरोबर काय म्हणून तुम्हाला मी खांद्याला खांदा लावून आम्ही आंदोलन करायचो त्या वेलमध्ये जाऊन. आज मला वाटत नव्हतं की असं काही होईल म्हणून, पण झालं ना दुर्दैवाने. माझी अपेक्षा हीच आहे की उबाटाचे जितके पण त्या ठिकाणी खासदार आहेत त्यांनी अशी काही भूमिका घेऊ नये. त्यांनी त्या ठिकाणी संविधानिक भूमिका घ्यावी, संविधान टिकण्याची भूमिका घ्यावी, आपल्या विचारधारेशी राहावं, आपल्या नेत्यांशी एकनिष्ठ राहावं, हीच माझी अपेक्षा आहे. पण मी TMCचं बघितलं, मला खूप त्या दिवशी असं वाटलं की काय चाललंय राजकारण. म्हणजे एखादी पक्ष हा इलेक्शनमध्ये, मी असं म्हणणार नाही की त्याचा खूपच पराभव मोठा झाला, 80 त्यांचे त्या ठिकाणी आमदार निवडून आले. मग अशा वेळेला एका पक्ष तोडण्याचं काम तुम्ही पातक करताय. कुठलं राजकारण तुम्ही सुरू केलं. हे घाणेरडं राजकारण ह्या देशाला लावण्याचे काम भाजपाने केलं आहे. एका ठिकाणी स्वच्छ म्हणायचं आणि सगळ्या लोकांना त्या ठिकाणी ज्यांच्यावरती केसेस आहेत, कोणी पैसे घेताना पकडलेलं आहे किंवा कोणी काय, त्यांना लगेच दम द्यायचा, त्यांच्याशी हे करायचं, काही लोकांना पैशाचं आमिष दाखवायचं, काही लोकांवर ED लावायची आणि पक्षात घ्यायचं. पुढे अधिवेशनामध्ये अनेक बिलं आहेत ती पास करण्यासाठी सगळी भाजपची तयारी असंही म्हटलं जातं. असंच आहे की ते मागच्या वेळचं जे बिल डिलिमिटेशनचं त्या ठिकाणी ज्याला विरोध झाला मोठ्या प्रमाणामध्ये, त्यासाठी संख्याबळ जमा करण्यासाठी ही सगळी चाललेली धडपड आहे भाजपाची. पण मला एक गोष्ट सांगायला पाहिजे की अशा माध्यमातून तुम्ही जे संविधानाचं त्या ठिकाणी पायमल्ली करत आहात, संविधानाला वर तुम्ही घात करत आहात, हे बरोबर नाही आहे. तुम्ही संविधानिक माध्यमाने घ्या ना, पुढच्या वेळी तुम्ही लढा निवडणूक. पण तुम्ही विरोधीमधले जे आहेत त्या ठिकाणी खासदारांना तोडायचं, त्यांना पैशाचं आमिष, त्यांना सरकार यंत्रणेचा वापर करून करायचं आणि एका तऱ्हेने तुम्ही तिथल्या जनतेशी विश्वासघात करताय. तुम्ही संविधानाशी करताय पण तिथल्या जनतेने त्यांना तुमच्यासाठी निवडून दिलेलं नाही आहे. त्यांना त्या पक्षासाठी निवडून दिलेले आहे, त्या विचारधारेला निवडून दिले, त्यांच्या नेत्यावर विश्वास ठेवून निवडून दिलेले आहे. त्यामुळे हे राजकारण मला असं वाटतंय जे चाललेलं आहे हे देशासाठी घातक राजकारण आहे. आणि ही जी भूमिका आहे ना की लोकप्रतिनिधी खरीदले आणि विकले जातात, तर आम्ही खरीदले विकले जाणारे नाही आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि ही जी परंपरा भाजपाने सुरू केलेली आहे ही भविष्याच्या राजकारणाला वेगळ्या दिशेने घेऊन जाईल. ह्याचं मला सगळ्यात मोठं, ते म्हणतात ना म्हातारे मुलाचं दुःख नाही पण काळ सोसवण्याचं काम त्या माध्यमातून होईल की काय.
ही मला भीती त्या ठिकाणी. आणि या माध्यमातून मला सांगायला पाहिजे की हे बंद झालं पाहिजे आणि लोकांनी पण याच्यामध्ये उतरलं पाहिजे. हे काय चाललंय, लोकांनी पण बोललं पाहिजे तुम्हाला कोणी निवडून दिलं, कशासाठी निवडून दिलं. त्यामुळे ह्या मोमेंटमध्ये येणाऱ्या काळामध्ये लोकांनी सामील व्हावं आणि अशा लोकांना पुढच्या वेळी निवडून देऊ नये. दुर्दैवाने अशी लोक निवडून येतात, त्यामुळे त्यांचा आणखीन हुरूप वाढतो. विलिनीकरणाचा मुद्दा सुरू आहे. काँग्रेसमध्ये अनेक छोटे मोठे गट पक्ष जे आहेत ते विलीन करा अशा प्रकार सुरू आहे. महाराष्ट्रातून सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीची चर्चा सुरू होती. काय नेमकं यामध्ये काही आहे अपडेट? नाही, मला या संदर्भामध्ये अपडेट नाही, कारण मी दिल्लीला गेलेलं आहे. हे सगळ्या चर्चा दिल्लीच्या लेवलच्या आहेत आणि त्यामुळे मला वाटतं या संदर्भामधले पक्ष नेते जे आहेत ते निर्णय घेतील आणि त्या संदर्भामध्ये माहिती तुम्हाला कळून जाईल. पण विलिनीकरण केलं तर काँग्रेसला ताकद मिळेल मोठी लढायला. असं आहे की काँग्रेस असं पण सगळ्यांना बरोबर घेऊन इंडिया अलायन्स म्हणून काम करतोय. आम्ही संसदेमध्ये बघतो, आम्ही सगळे एकत्रपणे काम करतो आणि म्हणूनच ज्या वेळेला आपले सहकारी ज्या वेळेला असे तुटून जातात त्यावेळी आमच्यासारख्यांना पण दुःख होतं. त्यामुळे माझी अपेक्षा आहे की इंडिया अलायन्समध्ये जितके पण मेंबर्स आहेत त्यांनी आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये एकत्रपणे लढावं आणि येणाऱ्या काळ हा जी बिलं येणार आहे त्यासाठी सगळे राजकारण केलं जातं आणि जे घाणेरडं राजकारण केलं जातं आहे त्याच्या विरोधात संविधानिक पद्धतीने लढावं. पाहतो विलिनीकरणाची चर्चा जी आहे ती वरच्या लेवलला सुरू असेल. मात्र इंडिया आघाडीने एकत्रित येऊन जे आहे ते सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि लढलं पाहिजे असं वर्षा गायकवाड म्हणताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन अरविंद वर्गे सरसुने एबीपी माझा मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.